आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। राज ठाकरेंना निकालाबाबत पडलेले प्रश्न हे यक्ष प्रश्नांप्रमाणे त्यांनी भाजपमधील मित्रांशी चर्चा करावी। फडणवीसांकडून मिळणारं उत्तर देखील कदाचित रंजक असेल। सामनाच्या अग्रलेखातून टीका। जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही आमच्यावर शंका कसली घेता, इतना सन्नाटा क्यों है भाई, हे कधी कधी कृष्णकुंजमध्ये देखील विचारा। भाजप नेते आशिष शेलार यांची राज ठाकरेंवर टीका। इतना सन्नाटा क्यों है भाई, हे कधी कधी कृष्णकुंजमध्ये पण विचारा। अशा प्रकारे संशय व्यक्त करणं हा मतदारांचा अपमान। मतदारसंघातील जनता हे सहन करणार नाही। संगमनेरमधील निकालाबाबत राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांचं प्रत्युत्तर। अशा पद्धतीने एखाद्या व्यवस्थेवर संशय व्यक्त करणं म्हणजे त्या भागातील मतदारांना तुम्ही अपमान करण्यासारखं आहे। त्या मतदारसंघातील जनता सहन करणार नाही। आमदार अमोल खताळ यांच्याकडून राज ठाकरेंना संगमनेर भेटीचं निमंत्रण। राजसाहेब मुंबईच्या बाहेर या आणि संगमनेर पहा, जनतेला परिवर्तन हवं होतं। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर आमदार अमोल खताळ यांची प्रतिक्रिया। येवला शहर परिसरामधील अवैध धंद्याबाबत छगन भुजबळ आक्रमक। राज्यामध्ये इतर ठिकाणी काय चाललं ते या ठिकाणी घडवायचं नाही, या तालुक्यामध्ये शांतता राहायला हवी। छगन भुजबळ संतापले। चुकीचं काम करत असतील त्यांना तुम्ही त्यांच्यावर सजा केली पाहिजे। मग त्याच्यावर ह्या मंत्र्याचा फोन आला, त्या मंत्र्याचा फोन आला, असला धंदा करायचा नाही। समरजित घाटगेंना कागलमधील शासकीय जमिनी बळकावताना लाज कशी वाटली नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांचा गंभीर आरोप। संबंधित जमिनी ताबडतोब परत करा, अन्यथा जनआंदोलन उभारू, मुश्रीफ यांचा इशारा। शाहवाद आहे हा कागल नगरपालिकेच्या नावावर आहे, त्यांच्या नावावर झालाच कसा? तरी जागा कलेक्टर नगरपालिकेला हस्तांतरित केलेली होती, आपण तिथं हॉल बांधलेला होता, हे ते नावावर करताना लाज कशी वाटली नाही? निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मला त्रास झाला, भाजपामध्ये नवीन आलेल्या लोकांनी निवडणुकीमध्ये माझं काम केलं नाही, बालाजी कल्याणकर यांची अशोक चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याच्या प्रकरणाची चौकशी होणार। एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या। गुजरातच्या एका खाणीमध्ये कारच्या डिक्कीमध्ये मृतदेह आढळला। अवैध दारू तस्करीला अडचण ठरत असल्यानं हत्या झाल्याचा संशय।